आणि का तुझे काही न मागे तुझं आणि का तुझे काही न मागे तुझं तुझे काही न मागो देवा तुझे काय न मागो देवा अनिक तुझे काय न मागो देवा अनिक तुझे काय न मागो दे तुझे काही न मागो देवा अनिक तुझे काही न मागो देवा
अनिका तुझे काय न मागो देवा विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन करा मायबाप टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु नामदेव छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की गौ माता की हिंदू धर्म की हर हर मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वी हेची मज देई अनिक तुझे काय न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतासी निर्वी हेची मज देई अनिक तुझे काही न मागो देवा विठ्ठला विठ्ठला हर गला
विठाला 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तियं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञज्योधरार्थावतारं कलाकङ्कतेजोधिकामोदिवक्रं कलानिशवादप्नोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् रण्यकृष्णबिभत्सो संवाद भूतो ऋगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् राधा मेरी स्वामिनी
मैं राधे जी को दा जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन कुमार श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारे बरनबो रघुबर बिमल जशो जोदायको फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरवु कलेस विकार मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताचा 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 यावर करी सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो नियचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू मागणे ते एक तुझ प्रती आहे देशीन तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्विहेची मज देई अनिक तुझे काही न मागू देवा थोडा बेस द्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडेला अभंग यच्चावत जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीनवत्सल दयाशुंधू करुणावंत सर्वभूत हिते रतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांचा साधा सोपा बहुतेकांच्या परिचयाचा 3 चरणाचा साध्या पद्धतीचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे विनंती अर्ज सादर करत आहेत. थोडा बेस द्या आणखी थोडा इथे द्या. सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार. माता लक्ष्मी माता मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. मंदिराचा अर्थात जीर्णोद्धार झाला आणि त्यानिमित्ताने कळशारोहणानिमित्त सुंदर असं अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 7 दिवस आपल्या येडूर या ग्रामामध्ये ज्ञानगंगा अविरत जगद्गुरु तुकोबारायच्या कृपेने अधिकुरु सकल संतांच्या आशीर्वादाने ही ज्ञानगंगा निर्विघ्नपणे पार पडलेली आहे. उपांत्य कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि काल्याच्या कीर्तनाने ही सांगता होणार आहे. अद्भुतपूर्व असा येडूरकर ग्रामवासियांच्या जीवनभर संग्रहित राहण्यासारखा हा सोन्याचा दिवस आहे. गोड असं निवेदन आहे. आज 7वा दिवस आहे. महाप्रसादही झालेला आहे. सुंदर अशी ज्यांनी महाराज या ठिकाणी चाल गायली. श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव माझे परम मित्र भजन सम्राट नवनाथ महाराज येडूरकर आहेत. तसेच श्री हरिभक्तपरायण त्यांच्या पाठीमागे गोड अशी त्यांनी चाल गायली. परभणी जिल्ह्याचं वैभव आमचे वानखेडे दादा आहेत. पकोजावरती श्री हरिभक्तपरायण बबलू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. बेन्नाळकर विनेकरी बाबा नामदेव महाराज आहेत. परिसरातील आलेले सर्व भजनी मंडळ. आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण याने आग्रहास्तव ज्यांच्या इथं येण्याचा योग आला माझे परम मित्र मंगेश दादा. आज जे काही यजमानपद त्यांनी स्वीकारलेलं आहे
ते म्हणजे आमचे योगेश दादा आहेत, मच्छिंद्र दादा आहेत आणि पुंडलिक दादा. या तिघांनी महाराज हे आजचं गोड असं निवेदन केलेलं आहे आणि सर्वांच्या प्रेमाखातीर इथे येण्याचा योग प्राप्त झालेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्यासोबत आलेले तोंडचिरचे आमचे दिगंबर भाऊ माझ्यासोबत आलेले. पारडीमध्ये आता सध्या शिवकथा चालू आहे, तिथली कथा सुरुवात करून इकडं आलो आणि पारडी गावामध्ये जी शिवकथा आहे माझ्यासोबत आलेले आमचे दशरथदाजी या ठिकाणी लिंबोटकर आलेले आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहे. त्यांनी आज सारथ्य पण आमचं केलेलं आहे. पुण्यशकोटी आज बसू द्या त्यांना आता. हां, त्यांच्याकडे सगळे बघालेत. हा वर्षभर आपल्या संग्रहित राहण्यासाठी आपल्या लक्ष्मीमातेचा मंदिर कळशारोहणानिमित्त सुंदर अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये जागराची कीर्तनरूपी सेवा शंकर महाराजांची झाली होती. सुंदर असे गायक वादक बबलू दादा वाजवायला होते, नवनाथ दादा वानखेडे दादा गायला होते. परिसरातील सर्व भावी भक्त मंडळी आलेली होती. हे आपल्याला वर्षभर अनेक वर्ष पाहता यावं याच्यासाठी मंगेश दादांनी महाराज गोड अशी यूट्यूब चॅनलची सुविधा केलेली आहे. आमचे बाप माणूस कीर्तन मोबाईलवर यूट्यूबला जायचं, बाप माणूस कीर्तन टाकायचं, सबस्क्रायबर करायचं, व्हिडिओ लाईक करायचा, कमेंट करायचा, शेअर करायचा आणि बस त्यांचं चॅनल मोठं व्हावं. आमचे लखन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. पुन्हा एकदा आमची सिस्टीम गुरुकृपा गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. एवढा मोठा गोड आवाज दिलेला आहे त्यांनी. 7 दिवसही सेवा केलेली आहे. एवढे कलाकार मंडळी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी वादक गायक बोलवायचे आणि सिस्टीम जर चांगली नसेल तर काय उपयोगाचं आहे. मी साध्या भाषेत सांगत असतो, म्हणजे मोठ्याची पोरगी करायची आणि ऊस तोडायण्याची, तसं जमत नाही ना. सगळं त्याचे व्यवस्थित पाहिजे ना. अशी गोड अशी तंतोतंत सिस्टीम आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. तरुण मित्रमंडळी इकडे उभा टाकलेले सर्व, इकडं आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, जागाच महाराज अपुरी पडली. येडूरकर तुम्ही सप्त्याचं आयोजन केले ना, आज सगळा मंडप भरगच्च असा समाज भरला. अर्थात आपल्या केलेल्या कार्याची पोचपावती समजा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो ऐका, जगद्गुरु तुकोबराय देवाकडे आज मागणी मागतात. वारकरी संप्रदायाचा अलिखित असा दंडक आहे. 7 दिवस काय देवाची आपण सेवा केली, त्या मोबदल्यात देवाकडे प्रार्थना अर्ज सादर करता येतो. आज तुकोबराय देवाकडे मागतात. देवा मी तर काही मागत नाही, पण तुझी इच्छा आहे मी काहीतरी मागावं. याच्यासाठी मागणी ते एक तुझं प्रती आहे, एक तुला मागतो. बघा देवा, तुला देणं होतं का बघ. काय पाहिजे तुकोबराय सांगा, माझ्या सत्यानं सगळं जग चालतं देवा. अरे तुकोबा तुम्हाला काय पाहिजे सांगा. तुकोबराय म्हणतात, सगळं जरी तू मालक असतील तरी तुला जे अवघड देण्यासाठी आहे ती गोष्ट मी तुला मागतोय. अर्थात या जगतात सगळं मिळतं, पण संतांची संगत मिळणं हे शक्य नाही. माझ्या जीवनामध्ये मला संतांची संगत मिळावी आणि संतांनी मला आपलंसं करावं, एवढंच मला देवा दान दे. याच्यापेक्षा दुसरं काही नको. आणि बघ तू उदाराचा दाता आहेस, म्हणून तुझ्याकडे विनंती करतो, एकदा उदार हो आणि माझी ही मागणी पूर्ण कर. आणि संतांच्या सहवासात मला जाऊ दे आणि संतांनी मला आपलंसं करावं, एवढी तुझ्याकडे विनंती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. आता वाजले 10. आता किती वाजले? 10. पुढं काय होईल ते पहा. अगदी वेळेमध्ये कीर्तन संपेल, याच्यामध्ये अजिबात संकोच कोणी धरायचा नाही. एकच विनंती आहे आता. ती गंगा आली आहे का नाही. मला एकच विनंती आता, जिथं जागा असेल तिथं बसून घ्या. आता इकडे इकडे हिंडू नका. पुरुष मंडळी आता जागचं कोणी उठायचं नाही. पाठीमाग बसलेल्या माता भगिनी अडचण वाली, असं वाले तसं वाले म्हणून एकमेकीच्या कानात कोणी बोलायचं नाही. कितीही सोयाबीनचा भाव उतरला, कापसाचा भाव उतरला, तुम्ही टेन्शन घ्यायचं. तुम्हाला 1500 तुमच्या खात्यावर आलेत, त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. महाराज लक्ष्मी मातेच्या दरबारात आहेत, आपल्याला काहीच कमी पडणार नाही. आणि मी 2 तास तुम्हाला किती टाळ्या वाजून भजन करा म्हटलं तरी अजिबात कोणी भजन करायचं लागला मेळ आता. विठ्ठल 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 विठ्ठल
जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आहे, सगळ्याला पाठ आहे, 3 चरणाचा अभंग आहे. जो वारकरी आहे, जो स्वतःला वारकरी म्हणून घेतो, जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो, अर्थात ज्याला वाटतं मी वारकरी आहे असा स्वाभिमान वाटतो, असा एकही महाराष्ट्र राज्यामध्ये एकही मनुष्य नसेल की त्याला हा अभंग पाठ नसेल. सगळ्याला कानपाठ अभंग आहे, रोज रोज अभंग म्हणतो आहे का नाही महाराज. आणि ज्याला हा अभंग पाठ नाही, समजायचं हे भारत देशातलं नाही, हे लाहोरच्या पलीकडचा आले, मुक्कामाला आले, 2-3 दिवस राहिला. अर्थात जो पंढरीचा निष्ठावंत वारकरी आहे त्याला हा अभंग पाठच आहे, कानपाठ आहे. पण असं होतं महाराज कधी कधी, आता भजनी मंडळाला वाटलं असेल महाराजांनी हा अभंग कसा घेतला. महाराज हे रोज 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 अभंग म्हटल्यामुळे याचं महत्व आपल्याला कमी वाटतं. हा तुकोबरायचा अभंग एवढा मौल्यवान आहे, एवढा किमतीचा अभंग आहे. तसे सगळे अभंग तुकोबरायचे मौल्यवान आहेत, पण हा तुकोबरायचा अभंग हा शेवटचा अभंग आहे. तुकोबरायांनी नंतर अभंगच केला नाही. अर्थात जसं माऊली ज्ञानोबरायचं महाराज पसायदान आहे, जसं नामदेवरायचं पसायदान आहे, तसे तुकोबरायचं पसायदान आहे. माऊली ज्ञानोबरायचं पसायदान कोणतं आहे. आता विश्वात मक्के देवे. माणसाला पसायदानचा अर्थच कळत नाही हो. ते पसायदान करत असताना माणसं काय शांत बसतात का. पारायण संपले असतं, बसून बसून गुडघे दुखायले असतात महाराज. ते ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळताना उगं बडबड करतात आहे का नाही महाराज. त्याला पसायदान असं म्हणतात, असा आपला अर्थ आहे. पण महाराज विश्वाचं कल्याण व्हावं ही ज्याच्यात विशेष अशी मागणी आहे त्याचं नाव आहे पसायदान. ही माऊली ज्ञानोबरायचं पसायदान आहे. तसंच नामदेवरायचं सुद्धा पसायदान आहे. नामदेवरायचं पसायदान कोणतं आहे. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. हे नामदेवरायचं पसायदान आहे. जसं हे नामदेवरायचं पसायदान आहे का नाही, हे तुकोबरायचं सुद्धा पसायदान आहे. आणि तुकोबरायचं पसायदान म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल पण हे रोज रोज अभंग म्हटल्यामुळे याचं महत्व आपल्याला तेवढं कळत नाही महाराज, वाटत नाही महत्व. कारण का गुरुवर्य चंद्रशेखर महाराज कधी कधी सांगतात, चैतन्य महाराजही सांगतात, एखादी वस्तू जर रोज रोज प्राप्त व्हायला लागली तिचं महत्व कमी होतं महाराज. आती परिचयात आवज्ञा संतत गमनात अनादरो भवती चंदनम काष्टे इंधनम कुरुते लोके प्रयागवासी कुपेशनानम समाचरेत. या वचनाचा अर्थ असा आहे, आती परिचयात आवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. म्हणजे बोलल्या बोलल्या सांगितल्या सांगितल्या आणि हाक मारल्या मारल्या जर उपलब्ध व्यक्ती व्हायला लागली तिचं महाराज महत्व कमी होतं. आतिपरिचय झाला की त्याची आवज्ञा होते. संत जरी असला तरी त्याची आवज्ञा केली जाते. रोज 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 माणसाने मिळू नये. त्याला गरज आहे तोपर्यंत त्याने हाक मारली, आपण लगेच उपलब्ध झालो ना, माणसाला व्हॅल्यू राहत नाही. संत जरी असला तरी त्याचा अनादर केला जातो. भिल्ल लोक पुरंदर अर्थात हिमालयामध्ये चंदन असतं, चंदन 52 कशी चंदन. ते चंदन आपल्याला पाहायला मिळत नाही बरं. चंदन माहिती आहे का. चंदन बघितलंय, चंदन बघितलं का तुम्ही. लावले का कोणाला चंदन. चंदन लावणं वेगळं बरं ऐका नाही महाराज. ते चंदन लावलं वेगळं आणि हे चंदन लावणं वेगळं. आपल्याकडे जे पंढरपूरला इकडे तिकडे चंदन मिळतं ना, हे ओरिजिनल चंदन नाही महाराज. 52 कशी चंदन, त्याला चंदन महाराज म्हणतात. त्या चंदनाच्या सोबत जेवढे काही झाड आहेत आपल्या सारखे करून टाकतो त्याला मलयगिरी चंदन म्हणतात. ते मलयगिरी चंदन आपल्याकडे मिळत नाही. पाहिले कोणी मलयगिरी चंदन सर, पाहिले तुम्ही. कोणाला बघायचंय. माझ्या गाडीमध्ये आहे. तुम्हाला माहित आहे मलयगिरी चंदन याच्याजवळ असतं तर कशाला बोंबलत फिरलं असतं संध्याकाळचं. अर्थात माझ्याजवळ चंदन नाही, लक्षपूर्वक ऐका. पण महाराज आपल्याला गुंजभर सुद्धा चंदन मिळत नाही. पण पुरंदर अर्थात हिमालयामध्ये राहणारे भिल्ल लोक ते चंदनाचे लाकड तोडतात आणि चुलीमध्ये टाकतात. का चुलीमध्ये टाकतात. त्यांना मुबलक प्रमाणामध्ये मिळालं म्हणून. आता आम्ही चंद्रपूरला जातो. आता बबलू भाऊ आमचे, नवनाथ भाऊ इकडे, वानखेडे दादा चंद्रपूर विदर्भामध्ये जातात. आता तुमच्याकडे थोडं मिळत असेल मला माहिती नाही म्हणा, आपलं नांदेड जिल्ह्याचं आहे म्हणा. पण भोकर तालुक्यात किनवट भागामध्ये जास्त महाराज काय असतात, झाडं सागाची झाडं जास्त असतात. आपल्याकडे चौकटीला सागवानी मिळत नाही, ते सागवान चुलीमध्ये टाकतात. त्याला आम्ही म्हणतो अहो आम्ही घनपुटा विकत घेतो. ते म्हणतात महाराज आम्ही त्याला कवडी किंमत देत नाहीत, मग चुलीत टाकतो. चुलीत म्हणे महाराज चुलीत सुद्धा टाकत नाही. कस काय. कोळसे जास्त पडतात म्हणे. अनादर त्याचा कशामुळे झाला, अतिपरिचय झाला म्हणून.
प्रयागराज ठिकाणी स्नान करण्यासाठी माणसाला 10,000 रुपये खर्च येतो, 25,000 रुपये तिकीट देतात ट्रॅव्हल्समध्ये जाण्यासाठी. सध्या आता महाकुंभ चालू आहे. 144 वर्षानंतर येणारी ही पर्वणी आहे. आता मौनी अमावस्या झाली ना, आता कालच झाली. काय महाराज हिंदू समाज तिथे गेला होता, काय श्रद्धेचं ठिकाण आहे. तिथं स्नान करण्यासाठी माणसाला महत्भाग्य लागतं, लक्षात घ्या. आणि कुंभमेळ्यात स्नान करणं एवढी बस की बात नाही. काल आपण सर्वांनी वैभव पाहिलं. ही हिंदू धर्माचा एक महाराज एक संमेलन आहे, संतांचं संमेलन. सगळे नागा साधू आपल्याला महामंडलेश्वर, मंडलेश्वर, महंत, शंकराचार्य सगळे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतात. ही पर्वणी आहे आपल्यासाठी. पण प्रयागराज ठिकाणी तीर्थ घेण्यासाठी, स्नान करण्यासाठी आपण इथून तिथपर्यंत जातो. आणि तिथं मुक्कामाला असलेली माणसं रोज रोज प्रयागराज तीर्थाचं स्नान करत जाऊ द्या. महाराज प्रयागला लई लांब आहे हो, 1200 किलोमीटर आहे. पंढरपूरला हो, पंढरपूरला आषाढीला गेलो आणि कार्तिकीला गेलो. चंद्रभागेत गुडघ्या इतकं जरी पाणी असलं, गडूळ जरी असलं, तरी आपला इकडून नांदेड जिल्ह्यातला, मराठवाड्यातला वारकरी गेलेला म्हणत नाही चंद्रभागेचं गडूळ पाणी आहे, थंड पाणी आहे म्हणत नाही. दशमीला वारकरी जातोच आणि चंद्रभागेत स्नान करतोच. पण आम्ही कधी कधी सांगली, सातारा कीर्तनाला गेलं ना, कधी कधी आम्ही पंढरपुरामध्ये मुक्काम करतो. आणि मुक्काम केलं ना, आम्हाला वाटतं सकाळी उठावं, चंद्रभागेत स्नान करावं. मग आमचे रूममेट असतात ना महाराज लोक, आमचे तिथं राहणारे. मग आम्ही त्याला म्हणतो चला ना स्नान कराय. ते म्हणते महाराज कुठं? आम्ही चंद्रभागेला. तिथं कशाला जायचे महाराज, इथंच करा ना आंघोळ. त्याला म्हणावं चल की चंद्रभागेला. तिथं जायची काय गरज आहे, इथं नळाला येते पाणी, ते सुद्धा चंद्रभागेतच आहे. काय कमाल आहे महाराज. अरे आम्ही तिथं जाण्यासाठी तडपडतो, पण तिथं राहणाऱ्या माणसाला चंद्रभागेचं महत्व कळत नाही. याचं कारण काय? कारण काय? तुला काय सांगायचे सांग म्हणा, 11ला मोकळं कर म्हणा, टेन्शन नको. काय का नाही महाराज. एवढं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली वस्तू तिचा अनादर केला जातो. यालाच म्हणतात अति परिचय झाला की अवज्ञा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हा रोज अभंग म्हणणारा आहे. मागणी ते एक तुझ प्रती आहे. भगवंताची वारी करत असणार तुकोबराय पंढरपूरला आले. विश्वांबर बाबापासून आली परंपरा आहे. तुकोबराय दरवेळी यायचे, तुकोबरायने दर्शन घ्यायचं, निघून जायचे. देवाची इच्छा असायची काहीतरी तुकोबरायने मागावं. आणि अशीच पुढच्या वेळेला आले, तुकोबराय दर्शन घेण्यासाठी मध्ये गाभाऱ्यात प्रवेश केला. देवाने मान खाली टाकली. महाराज देवाने मान खाली टाकली. तुकोबराय मंदिरात गेले. आणि मंदिरात गेल्या तुकोबराय म्हणायला लागले, देवा तुझ्यासाठी आलो. 350 किलोमीटर चालून पायदळ पायपिटी सीन झाला. एवढं चालत आलो देवा, कशासाठी? तुझं श्रीमुख पाहण्यासाठी. आणि तूच मान खाली घातला देवा. आता मी श्रीमुख कोणाला पाहायचं? तुझं श्रीमुख पाहिल्या पाहिल्या आतापर्यंत जेवढी काय आटापिटा केली ना, पायाची पीटपीट केली ना, त्याचं सर्व सार्थक होतं रे देवा. एकदा वर मान करून माझ्याकडे बघ ना. कारण का देवाचं श्रीमुख पाहिलं की माणसाला किती समाधान वाटतं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या, जीवे गोडतीन अक्षराचा रस. देवा तुझं श्रीमुख पाहिलं की मस्त समाधान वाटतं. कारण का देवाचं श्रीमुख आहे, संतांचं श्रीमुख आहे. आणि तुमचे आमचे काय आहेत? तोंडही नाही, थोबाड. आपल्या तोंडाकडे बघितलं की नसलेलं इग्न येते घराकडं. ज्याचं तोंड बघावं वाट ना, ते सकाळी उठल्या उठल्या म्हणते जे हरी कुणीकडं. ज्याचं श्रीमुख बघायची इच्छा नाही ते सकाळी जे हरी घातल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याचं तोंड बघावं वाटतं ते महिना महिना, 2-2 महिने, वर्ष पाहायला मिळत नाही. आहे का नाही महाराज. देवाचं श्रीमुख तसं आहे. देवाचं श्रीमुख पाहिलं की समाधान वाटतं. तुकोबा म्हणतात देवा मानवर करा. देवाने सांगितलं तुकोबा माझ्या मानवर भक्तीचं ओझं झाले तुमच्या, मला मानवर करता येत नाही. आणि मी कोणत्याच पद्धतीनं उतराई होऊ शकत नाही. माझी मान वर व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काहीतरी मागा. तुम्ही काहीतरी मागा म्हणजे ओझं कमी होईल भक्तीचं थोडं, आणि मग मला मान वर करून बघता येईल. तुकोबा म्हणले देवा विसरला का? आमची परंपरा नाही देवा तुझ्याकडे काही मागायची. हा
मागणे हे अमानुचित वडिलाची रीत जाणत असे. देवा तुला माहिती नाही का आमच्या परंपरेमध्ये तुला काही मागायचं नाही हे ठरलेलं आहे. देवा आमची परंपरा आहे, वंश परंपरा दास मी अंकित आहे त्यांच्या, मी तुला काही मागू शकत नाही. देव आणखी नाराज झाले. तुकोबराय मात्र मग चिंता पडी. देव जर नाराज होत असेल तर आपल्याला काय उपयोगाचं आहे म्हणे. तुकोबराय म्हणता देवा मला तर मागायची काही गरज नाही, म्हणसे काही मागा. देवा मला मागायचं नाही, पण तू म्हणतोस मागा मागा म्हणून आता मी तुझी लाज राखावी याच्यासाठी मी मागतोय देवा. कारण का कधी कधी काय असते बघा, आपल्या जरी मनात नसलं तरी मोठ्याचा अवमान होऊ नये म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला जरी मान्य नसल्या तरी कराव्या लागतात. आपल्याला जरी लॉकडाऊन नको वाटत असलं तरी सरकारनं बंद करा मला करावं लागतं का नाही, करावं लागतं का नाही. मोठ्याचा आदर ठेवावा लागतो का नाही सांगा बरं. आता उद्या जर दुकानं बंद करा म्हटलं, आपली इच्छा नाही दुकानं बंद करायची, तरी सुद्धा महाराज सीएम न सांगितल्या दुकानं बंद करावं लागतात का नाही सांगा बरं. बरोबर आहे का नाही, आहे का नाही. मित्रांना बस म्हणल्या बसावं लागतं का नाही हो. कुठं कीर्तनात डोसकं नेऊ नका बाजूला, आहे का नाही महाराज. कीर्तनात बस म्हणणाऱ्या मित्राचं ऐकत. कधी मोठ्या माणसाचं महाराज त्याचा अवमान होऊ नये म्हणून काही काही गोष्टी निर्णय बदलावे लागतात. कारणास्तव निर्णय बदलावे लागतात. अपमान होऊ नये ना मोठ्या माणसाचा. कसा मोठ्या माणसाचा अपमान होऊ नये म्हणून निर्णय बदलावा लागतो. एकदा दृष्टांत सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठ्ठल एका मुलीचं नवीन लग्न झालं. ती सासर घरी नांदायला गेली. 5-6 महिने नांदण्यामध्ये निघून गेले आणि पाहता पाहता दिवाळीचा सण जवळ आला. एक सांगू का मंडळी, कितीही त्याच्या बाईच्या सासरघरी लेकीच्या सासरघरी कितीही महाराज श्रीमंत व्यक्ती असू द्या, तिचा सासरा सासू तिचा मालक किती श्रीमंत असू द्या, 4 पत्राची रूम माहेर घरी असू द्या, त्या लेकीला दिवाळीला गेल्याशिवाय तिची दिवाळी वाटत नाही. दिवाळीच्या मुळा लेकी असावले, लेकी असावली, पाहते वाटुले माहेराची, भेटी लागी जीवा, लागली से आज, भेटी लागी जीवा, लागली से आज. किती सासर श्रीमंत असू द्या, त्या लेकीला कुठं जावं वाटतंय माय. आणसा काकू कुठं जावं वाटतंय. म्हातारीला उठता येऊ देऊ नका, बसता येत नाही. त्या म्हातारीला म्हणा काकू चल पंढरपूरला. ती म्हणते महाराज मला कशाला आता पंढरपूरला, बापू दिसना इसना बसता येईना म्हणते का नाही. पंढरपूरला नको म्हणते. आणि त्याच म्हातारीला म्हणा काकू चल येतीस का भावाच्या घरला, येते बापू म्हणते का नाही. माहेराची आवड असते महाराज. माहेर असतं. जोपर्यंत माय बाप आहे तोपर्यंत तिचं माहेर असतं, तिला जावं वाटतं. आता ऐका, दिवाळीचा सण जवळ आला. दिवाळीला बापानं ठरवलं आपल्या लेकीला माहेरला आणायचंय. बापानं सांगितलं पिंट्या जा तुझ्या ताईला घेऊन ये. पिंट्याने शिदोरी घेतली महाराज, निघाला. पिंट्या आला, दाजीला नमस्कार केला, मामालाजीला नमस्कार केला, बसला, चहा पाणी झालं, जेवण झालं, सर्व झालं. आणि मग त्यानं सांगितलं ताईला नेण्यासाठी आलो. नीट ऐका बरं, नीट ऐका. ताईला नेण्यासाठी आलो. ताईला नेण्यासाठी आलो असा शब्द ऐकल्या त्या पोरीच्या सासऱ्यानं सांगितलं बेट्या आणखी एक ड्रेस तुला घेतो, पण यावर्षी मी ताईला तुमच्या घरी पाठवणार नाही. यावर्षी नवीन सुनबाई माझ्या घरी आली, माझी लक्ष्मी आहे म्हणे, तिच्या हातानं लक्ष्मीपूजन करायचं, ही खरी लक्ष्मी आहे म्हणे. यावर्षी मी दिवाळीला तुमच्याकडं माहेरला दिदीला पाठवणार नाही. पोरगा हाता झालं, निरा झालं, उदास झालं. माझी ताई आली नाही म्हणून वापस घराकडं आलं. 2 दिवस गेले आणि 2 दिवस गेल्यानंतर महाराज पुन्हा बापानं विचारलं ताई आलं नाही का रे. म्हणे ताई आलं नाही. लहान पोरगा गेलं म्हणून पाठवलं नसल, मी जातो म्हणे. इकडून नका दादा मला बोलताना.
मी जातो म्हणे. बाप निघाला लेकीच्या घराकडे जात असताना. आणि एवढे जेवढे काही लेकीचे बाप पुढे बसतात ना, तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे, लेकीला आणायला जात असताना रिकाम्या हातानं कधी जायचं नाही. 6 ठिकाणी माणसाने रिकाम्या हातानं कधी जायचं नसतं, ध्यान ठेवा. देवाच्या दर्शनाला कधी रिकाम्या हातानं जायचं नाही. संतांच्या दर्शनाला कधी रिकाम्या हातानं जायचं नाही. गुरुच्या दर्शनाला कधी रिकाम्या हातानं जायचं नाही. एखाद्या रोग्याला भेटायला जात असताना रिकाम्या हातानं जायचं नाही. आपल्या मित्राला भेटायला जात असताना रिकाम्या हातानं कधी जायचं नाही. आणि लेकीच्या घराकडे जात असताना कधी रिकाम्या हातानं जायचं नाही. शास्त्र आहे महाराज. देवाच्या भेटीला जात असताना रिकाम्या हातानं जायचं नाही. आमच्या माता भगिनी देवाच्या भेटीला रिकाम्या हातानं जातच नाहीत महाराज. आता लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, तिला महाराज नवनाथ भाऊ हळद कुंकू फूल काहीतरी साखर काहीतरी वाहतेच आहे का नाही महाराज. आमच्या माता भगिनीने भारतातली संस्कृती टिकून ठेवली महाराज. माता भगिनी तुम्ही भारतातली संस्कृती, हिंदू धर्मातली संस्कृती टिकून ठेवली म्हणून तुम्हाला 1500 सुरू झालेत. उगाच आहे का? देव कोणाची बिलं काढा का येडा लागले का त्याला? तुम्ही चांगली भक्ती केली म्हणून तुम्हाला देव प्रसन्न झालाय महाराज. खरंच आहे. काय महाराज तुमचा रुबाब वाढला. साध्याची बहीण नाही, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही, काही बोलायला तयारच नाही मला. लईच अवघड झालं आहे का नाही महाराज. आणि आमच्या भावाला 1500 रुपये, 1500 नाही 500, 500च आहेत की शेतकऱ्याला. 500च आहेत हो. ते 6000 पडतात का नाही वर्षाला इकडे. 6000 पडतात म्हणजे 500 रुपये महिन्याचाच की. शेतकऱ्याला 500 रुपये महिना आणि त्याच्या बायकोला 1500 रुपये महिना. मग शेतकरी विचार करायला, शेती केली तर 500 रुपये, बायको केली तर 1500. शेती करावं का बायको करावं? टेन्शन मध्येच आहे ना ते महाराज. दुसरी बायको केली तर 1500 मिळायला लागले. तर काय करावं कडे. आमच्या माता भगिनी महाराज रिकाम्या हातानं जात नाहीत. आता कळशारोहणासाठी सगळ्यात मोठा हिस्सा माता भगिनीचाच आहे, त्यांचाच आहे. आता बघा तुम्ही देवाचं दर्शन घेताना माता भगिनी कधी रिकाम्या हातानं येत नाहीत. आज कीर्तनाला आल्या तरी रिकाम्या हातानं येत नाहीत महाराज. बघा तुम्ही. वाटायला तसं बबलू भाऊ कीर्तन संपू द्या, आता माता भगिनी पाया पडतात. एकही बाई महाराज 10-5 रुपये दिल्याशिवाय पायाच पडित नाही. बघा तुम्ही. आता तुम्हाला वाटायला खोटं? बघा तुम्ही. आता एखादी बाई म्हणे माय मेला पैसे मागायलाय आणि मी तर पैसे आणले नाहीत. काकू घाबरू नको, हे मनी नसल तर गळ्यातला मनी घेतो मी. एका कीर्तनात असंच म्हणलं महाराज, गळ्यातला मनी घेतो. ती बाई आली पाया पडीन, महाराज तिनं पोत तोडीन, माझ्या हातावर काळे मणी ठेवले. म्हणलं उतरा काय करला. एखादा पिवळा देखील हातात तरी बांधता येईल असं. लक्षात घ्या. देवाकडे जात असताना रिकाम्या मात्र जायचं नाही. संताकडे नाही, गुरुकडे नाही, लेकीकडे निघाला बाप. ए बोल नको रे, शांत बस, बोल नको. बोल नको, शांत बस. ते लेकर रडत असतात मला. लेकरच असतात, रडतात. ताई त्याला शांत बस. मी काय तेवढं म्हणत नसतो, मला कोणाला जास्त काय त्रास देत नाही. हो एका कीर्तनात असं लेकरू रडायला लागलं आणि त्याच्या मायला म्हणलं, माय काकू ती किती लेकरू रडाले, त्याला शांत कर की. त्याला शांत कर म्हणल्या मला तिनं लेकरू उचललं, असं मांडीवर घेतलं, त्याला रप रप अशी बदलायला लागली. ते लेकरू लई रडायला लागलं की. मी म्हणलो काकू तुझंच आहे की, एवढं कस काय मारायला लागली. त्याला शांत कर की. त्याला शांत कर म्हणल्या तिनं लेकराला असं वसन घेतलं, त्याचं तोंड दाबलं. पुन्हा आणखी रडायला लागलं. म्हणलं काकू ते लेकरू तोंड दाबल्यानं गुणानं बसत नाही, त्याला शांत करा, असं गोड बोला. आणि मग महाराज तिनं थोपटीत त्याला म्हणायला लागली, बस गुणानं. तिकडं महाराज बोंबला आणि तू इकडे बोंबलास. तेव्हापासून मी काय म्हणायचं सोडून दिले महाराज. मी कोणाला त्रास देत नाही महाराज. हो बघा तुम्ही, लई दिवसापासून मंगेश भाऊ आम्ही एका रूम मध्ये राहिलेले महाराज. त्याला विचारा, मी कोणाला त्रास देत नाही पैसे सोडून. लक्षपूर्वक ऐका आता महाराज. आता कोणी बोलू नका भाई, आता बोलू नका, बोलू नका आता. हां घरचे लेकरं ताप देत म्हणून इथं आलो. आता ऐका महाराज. कुठे गेलं लेकीला आणायला? कोण गेला? बाप गेला. बाप गेला, चहा पाणी झालं, इवाईची रामराम झाला, सगळं चहा पाणी झालं. इवाईनं सांगितलं कसं काय आले? काय नाही म्हणे, दिवाळीला लेकीला नेण्यासाठी आलो. इवाईनं सांगितलं, इवाई या वर्षी मी तुमच्या मुलीला माहेरला पाठवणार नाही. बापाला सुद्धा लेकीला पाठवलं नाही. हातास होऊन निराश होऊन बाप माघारी आला. काय ठरलं होतं दादा? ठरले काय? कोणी जरी न्याला आलं तरी पाठवायचं, बाप आला तरी पाठवायचं, भाऊ आला तरी पाठवायचं. दिवाळी कुठं होणार?
सासर घरी होणार, माझी लक्ष्मी पाठवणार नाही, कोणी न्यायला येऊ द्या मी पाठवणार. ठरले काय आता दिवाळी कुठं करायची? सासर घरी. दोघे आले, पोरीला पाठवलं नाही. दिवाळीचं पहिलं पाणी आलं आणि पहिल्या पाण्या दिवशी महाराज तिचा एक मामा होता आणि तो मामा इथं राहत नव्हता, अमेरिकेमध्ये राहत होता आणि तो साधारण नव्हता महाराज, जज होता, जज, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जज. तो महाराज दिवाळीला इकडे आला आणि दिवाळीला आला, थाटामाटा दिवाळी सुरुवात झाली. पहिलं पाणी झालं, त्यानं सगळ्या बहिणी भाचे भाच्या सगळ्या एकत्रित केल्या आणि सगळ्या नजर फिरवली तर सगळ्या होत्या, पण महाराज राणी एकटीच नव्हती, म्हणजे तिची लाडाची भाची, तिचं नाव होतं राणी. ते म्हणे ताई सगळ्या आल्यात, पण 5-6 महिन्याखाली उन्हाळ्यात लग्न झालेलं ताई, ती माझी भाची आली नाही, तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. तिने सांगितलं दादा तुझे दाजी गेले, पिंट्या गेला आलो आणायला, पण तिच्या सासऱ्यानं सांगितलं यावर्षी ताईला पाठवायचं नाही. जेज होता जेज मामा, ते मामा म्हटला तुम्हाला पाठवलं नसल मी जाऊन आणतो म्हणे. जेज आला, जेजाला रामकृष्णारी घातला, सत्कार झाला, फुलं हार घालून सगळं स्वागत झालं, चहा पाणी झालं, सगळं झालं आणि बसल्या ठिकाणी मग युवाई म्हणायला लागला मामाजी कस काय येणं केलं? ते मला काय नाही, लॉकडाऊन पासून भारत देशात आलोच नव्हतो, मी अमेरिकेमध्येच होतो, यावर्षी भारत देशात आलो, यावर्षी थाटामाटात दिवाळी करणार आहे. सगळे माझे भाच्या भाची, सगळे बहिणी बहिणी, सगळ्या आत्या मावश्या सगळ्या एकत्रित केलेल्या आहेत, मला सगळ्याला एकत्रित करून थाटामाटात दिवाळी करायची आणि मग ती दिवाळी माझ्या सगळ्या भाच्या याव्या याच्यासाठी मी इथं आलोय. आणि सगळ्या जणी घरी आल्या आता आणि एकच राहिली तेवढी माझ्यासोबत पाठवा की. सासरा म्हणला कोण नको म्हणाले, घेऊन जा. सासरा काय म्हणला, कोण नको म्हणाले. आणि पहिलं काय झालं होतं, पहिलं काय होतं, क्या बात आहे, बापाला पाठवलं नाही, भावाला पाठवलं नाही, निर्णय होता आता लेकीला पाठवायचंच नाही, सुनेला पाठवायचंच नाही. पण महाराज बापाला वापस करता आलं, भावाला वापस करता आलं, पण आता नेण्यासाठी कोण आलाय? मामा नाही, मामा नाही, जे झाला जेच, जे झालाय त्याचा मान राखण्यासाठी, त्याच्या शब्दाचा कमीपणा होऊ नये म्हणून एखाद्या वेळेस निर्णय हा बदलावाच लागतो. तसं देवापुढं तुकोबऱ्याला काही मागायचंच नाही, पण देवाच्या शब्दाचा अपमान होऊ नये म्हणून तुकोबऱ्या सांगता देवा मला तर काही मागायचंच नाही, पण तुझ्या शब्दाचा मान राखण्यासाठी मागतोय, पण एकच मागतोय. हा हा
जोरदार टाळ्या वाजवा यांच्या सगळ्यासाठी. वाजवा वाजवा, फुकटचे आहेत. लाईट बिल ना, चार्जिंग उतरना. टाळी वाजवा का लाईट बिल आले का चार्जिंग उतरली सांगा बरं. काय का नाही, मोकळ्या हाताने टाळ्या वाजवायच्या. मी सतत सांगत असतो, महाराजांचा एखादं वाक्य आवडलं की माणसाने टाळ्या वाजल्या पाहिजे. सभेत वाजवण्यापेक्षा इथं वाजवल्या बऱ्या ना, है का नाही. आता गायकाने सुंदराची चाल म्हणली ना, टाळ्या वाजवल्या पाहिजे. बबलदाने सुंदराचा मुकडा लगी वाजवली ना, आवडली ना, मस्त टाळ्या वाजल्या पाहिजे. चांगलं वाटतं की टाळ्या वाजल्या पाहिजे हो. आणि तुमच्याकडून टाळ्या मिळाव्या याच्यासाठीच 250 किलोमीटर प्रवास करून आलोय. कारण का तुमच्याकडून मी टाळ्याचीच अपेक्षा करतो ना, दुसरं काय. घरी माझ्यासाठी टाळ्या वाजणार तो सगळ्या परातीत वाजल्यात, त्याच्यामुळे तुमच्याकडून टाळ्याची अपेक्षा आहे. दुसरं काय महाराज, तुम्ही जर टाळ्या वाजल्या तर दुसरं काय मिळणार आहे. लक्षपूर्वक ऐका दादा. मागणे ते एक तुझं प्रती आहे देवा. मी मागतो देवा, पण दुसरं काहीच मागत नाही. जे चांगलं आहे तेवढंच मागतो. माणसं देवाला काय मागतील सांगता येत नाही. आपण देवाचं मागतो का देवच मागतो. हा महाराज, आपण देवाचं मागतो का देवच मागतो. देवाचं मागतो. देवच मागितला पाहिजे का देवाचं मागितलं पाहिजे. कोण कोण मागितलंय आतापर्यंत देवाला. कोणीच मागत नाही देवाला. अहो माणसं तर सध्या असे चालू झालेत महाराज, आपलं भलं झालं की बस, दुसऱ्याचं काही गरज नाही. आपली महाराज बिडी पेटली पाहिजे, दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल. पण एवढं ध्यान ठेवा, तुम्ही देवाला जोपर्यंत महाराज दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही अपेक्षा देवाकडे करत नाहीत, तोपर्यंत लक्ष्मी माता तुमचं कधी चांगलं करू शकत नाही. वाजवा वाजवा, चांगलं होतं, टाळ्या वाजवा, चांगलं होतं. हा हा, असं बरं वाटतं थोडं, आहे का नाही. असं आवडलं की टाळ्या वाजवायचा. दुसरं काय का भाषेचा काही प्रॉब्लेम आहे. जवळचीच आहे ना भाषा आपली. हां जवळचंच आहे ना आपल्याकडं. त्याच्याकडे आमच्याकडं महाराज माणसं मेल्या जाळतात, तुमच्याकडं जीव गेल्यास का सारखंच आहे की नाही. आमच्याकडे नवरदेवाबरोबर राहते का नाही महाराज, ते तोंड पुसायला, बुटं उचलायला, उष्टे बुटडे खाला. त्याच्याकडे आमच्याकडे सकोन्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात. सकोन्याच म्हणतात का, बरोबर आहे का. पण महाराज सातारा भागात त्याला लांडगा म्हणतात. भाषेत बदल असतो का नाही महाराज, आहे का नाही. आपल्याकडची भाषा वेगळी आहे, तिकडची भाषा वेगळी आहे. यांच्या बेरनाळकडची तिकडची भाषा थोडी वेगळी आहे. इकडचं सगळ्याकडची भाषा वेगळी आहे महाराज. उदगीरची भाषा वेगळीच आहे. उदगीरची भाषा महाराज येवला लाव का, येवला लावा काय करूला लावा, आहे का नाही महाराज. थोडं अहमदपूरला गेलं महाराज, काय करा लाव, चाल लाव, या लाव. कोल्हापूर भागात गेलं, आमासनी ठाऊक आहे महाराज तुम्ही येणार आहेत, आमासनी ठाऊक आहे, तिकडे म्हणतात. विदर्भात गेलं, तुले सांगितलं ना त्याला कशाला बोलवलं रे, तुले सांगितलं ना रे. हा त्याच्यानं माझं जमत नाही रे, त्याला कशाला बोलवलं रे, है ना. चोट्ट्याला कशाला सांगितलं आहे का नाही महाराज. ते तिकडे बोलतात, तिकडची भाषा आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या नांदेडची भाषा सगळ्यात खतरा. उग नव माय नांदेड वय, आहे का नाही. साधी गोष्ट नाही महाराज. कोणी हो द्या आपल्याकडे म्हणतात महाराज आल्या आल्या गेल्या, आहे का नाही. आपल्या भाषेचा कोणी नाद करायचा नाही. आपली भाषा ती भाषाच आहे महाराज. कुठे जाऊ द्या, पंढरपूरला जा नाही पुण्याला जा, आपण बोललेलं की माणूस माझा नांदेडकर दिसायला काय. हो पक्काच महाराज. लक्षपूर्वक ऐका, ही भाषा आहे, सगळ्यांची भाषा सारखीच आहे. लक्षपूर्वक ऐका. जो